रसिक श्रोत्यांना नमस्कार. आज आपण ऐकणार आहोत मंगला गोडबोले यांची एक सुंदर कथा, बच्चा. सिस्टरनं डोक्यापाशी चहाचा कप ठेवला तेव्हा आपली उठण्याची वेळ झाली असावी असं नीरूला वाटलं. डोळे उघडायला राजी नव्हते, तरी हातात टूथब्रश कोंबला गेला तेव्हा तिला ते उघडावेच लागले. तिच्या अंगावर ओणून उभ्या असलेल्या सिस्टरच्या पलीकडे खोलीतल्या पलंगावर कोणीतरी आहे असा तिला भास झाला. पण कोणी असेलच याची खात्री वाटेना. झोपेच्या गोळ्यांनी प्रयत्नपूर्वक आणलेली झोप घालवायलाही तितकेच प्रयास पडतात याचा तिला गेल्या कित्येक दिवसांचा अनुभव होता. आधी खूप वेळ मन आजूबाजूंच्या हालचालींची नोंद घेत राहिलं तरी डोळेच उघडायचे नाहीत, आणि नंतर एकदाचे डोळे उघडले तरी त्यांना बराच वेळ नीट आकलन व्हायचं नाही. दिंडी दरवाजा सताड उघडला तरी वाड्याची आतली सगळी खिडक्या दारं बंद असल्यानं हवा कुठे खेळूच नये तसं काहीसं वाटायचं, कुंद आणि दाटलेलं. हळूहळू काही ध्वनी कानावर खटखटायचे, काही स्पर्श अंगावर आदळायचे. या सगळ्यांचे संदर्भ जुळेपर्यंत हॉस्पिटलच्या खिडकीतून नुकतीच येऊ लागलेली उन्हं चांगली अंगावरच्या पांघरुणावर पसरायची, आणि समोर पसरलेल्या त्या भल्या मोठ्या दिवसाला रस्त्यावरची वाहतूक, वर्दळ पाहणं हा एकच विरंगुळा उरायचा. एरवी खोलीत बघण्यासारखं काही विशेष नसायचं. शेजारच्या पलंगावर बोलण्यासाठी कोणी माणूस नसायचं. पण आता त्याच पलंगाच्या निम्म्याहून कमी जागेत हातपाय पोटाशी घेऊन निश्चित पडल्यासारखी वाटणारी कोणीतरी मनुष्याकृती होती. नीरूनं पुन्हा त्या दिशेनं नजर टाकली. खळखण बांगड्यांचा आवाज आला. पांघरुणातून एक कोवळा फिक्कटसा हात बाहेर आला आणि पांघरुणाची काहीतरी सारवासारव करून पुन्हा तो आत गेला. कोण आहे त्या पलंगावर? चहाचा कप ओठांपासून दूर करत नीरूनं सिस्टरला विचारलं. उत्तरादाखल तिनं फक्त एक त्रासिक कटाक्ष टाकला. काल रात्री तरी तिथे कोणी नव्हतं. कालच का, मला वाटतं गेले 11-12 दिवस तिथे कोणी आलेलंच नाही. त्यापूर्वी ती एक दमेकरी होती. आल्याबरोबर 4-5 तासांमध्येच गेली ती. सगळ्या पेशंट लोकांना आवरून ड्युटी संपून जायच्या घाईत असलेल्या सिस्टरनं तिच्या हातातील चहाचा कप जवळजवळ हिसकावून घेतला. पण तरातरा खोलीच्या बाहेर पडताना काहीतरी आठवल्यासारखं ती शेजारच्या पलंगाजवळ गेली आणि पलंगाला उद्देशून मोघमपणे म्हणाली, 9 वाजता डॉक्टर राऊंडला येतील. त्यांना विचारून चहा घ्यायचा की नाही ते बघा हां. लागला तर पहिल्या पाळीच्या सिस्टरकडून मागून घ्या. पलंगावरून काहीच उत्तर आलं नाही. म्हणायला तोंडावरची चादर किंचित दूर होऊन मान होकारार्थी हलली. हातासारखाच चेहराही लहानसाच दिसत होता, कोवळा आणि थोडा वेंधळा. अशा चेहऱ्याच्या मुलीला या पलंगावर येऊन झोपण्याजोगं झालं तरी काय असणार? झाडावरून पडून हातपाय मोडून घेण्याजोग्या पोर सौदा तुटण्यापलीकडे काय झालं असेल? नीरूला उत्कंठा आवरेना. पण तोपर्यंत ती सिस्टर खोलीपासून चांगली हातभर दूर गेलेली होती. जरा वेळानं एक म्हातारीशी मुसलमान बाई त्या पलंगावर येऊन बसली. उदासपणे पानं जुळवायला लागली. तिचे केस मेहंदीने अधेमध्ये लाल केलेले होते, पण तो एक रंग सोडला तर एरवी तिच्या कोणत्याच गोष्टीवर काहीच कळा नव्हती. गात्रांवर वयाच्या ठळक खुणा होत्या. डोळ्यांवर जागरणाचा ताण होता. नीरूनं बराच वेळ प्रतीक्षा केल्यावर एकदाची म्हातारीची आणि तिची नजर जुळली तेव्हा नीरूनं क्षणाचाही विलंब न लावता तिला प्रश्न घुसवला, काय झालंय त्यांना? म्हातारीनं एकदा छताकडे बोट दाखवलं, सुस्कारा सोडला, डोळे टिपले आणि ती पुटपुटली, अल्ला की मर्जी. तुम्ही कोण त्यांच्या? माझी नात आहे ती, मुलाची मुलगी, जुबेदा. ती एकदम आजारी झाली का? हं. म्हातारीला बोलणं फारसं वाढवायचं नसावं. तिचे डोळेही वरचेवर भरून येत होते. नीरू मात्र आता सगळं समजल्याखेरीज गप्प राहणार नव्हती. रातोरात काय झालं एवढं तिला? रात काय की, आले होतो संध्याकाळच्या टायमालाच. वैसे अभी महिनाभर टाइम था, पर वक्त बेकार लगा. दुपारी मलाच लक्ष द्यावंसं वाटलं नाही. पोरगी कुरकुरत होती अन सांच्याला मोहल्ल्यामधले 1-2 आदमी लोक पकडून इथे येईपर्यंत. म्हणजे काल संध्याकाळपासून चाललेला सगळा गोंधळ कोलाहल हिच्या पायीच का होता? नीरू एकदम सावध झाली. वास्तविक हॉस्पिटल सारख्या जागेला जन्म मरणाचं नाविन्य काय?
तरीही प्रत्येक नवा जन्म किंवा मरण तात्पुरती खळबळ माजवून द्यायचा. त्यात या रांगड्या लोकांच्या मुळी सगळ्याच प्रतिक्रिया जास्त भडक व थेट. त्यामुळे काल संध्याकाळपासून खूप गजबज, बायका पुरुषांची वर्दळ, आरडाओरडा, डॉक्टरांचं दटावणं याची चाहूल लागत असूनही नीरूनं फारशी उत्सुकता दाखवली नव्हती. स्वतः उठून बघायला जाणं तर शक्यच नव्हतं, पण कानावर पडल्याशिवाय पण राहत नव्हतं. सरत्या संध्याकाळी पहिल्यांदा एक ट्रक हॉस्पिटल समोर उभा राहिला. मग कोणीतरी अधीरपणे वरचेवर हॉस्पिटलची बेल वाजवली. नर्सेसच्या एकमेकींना हाका गेल्या. खडबड करत ट्रकपर्यंत स्ट्रेचर नेण्यात आलं. जिन्यावरून धाडधाड करत पावलं वाजली. रात्री तब्बल 10 वाजेपर्यंत हा गोंधळ चालला होता. त्यापायी रोजच्या पेशंट्सकडे सुद्धा कोणी आया लक्ष देऊ शकल्या नव्हत्या. रोज रात्री घ्याव्या लागणाऱ्या झोपेच्या इंजेक्शनची वाट पाहून कंटाळल्यावर शेवटी नीरूनं त्यातल्याच एकीला बोलावून घेतलं. तोच बाहेर कोणीतरी खूप मोठ्यानं गळा काढला होता. कोणीतरी भिंतीवर डोकं आपटून घेतलं आणि नीरूला येऊ बघणाऱ्या झोपेमध्ये विरेपर्यंत तो कोलाहल चौकडे भरून राहिला. कालचा तो सगळा गदारोळ एवढ्याशा मुलीपायी होता. नीरूनं पुन्हा एकदा अविश्वासानं विचारलं, पण एवढं काय झालं होतं तिला? अहो, मुलगा झाला होता, म्हातारी एका हातानं डोकं खाजवत म्हणाली. मग मात्र नीरू एकदम गप्प झाली. तसं विचारता तर अजूनही खूप आलं असतं, पण तोच चौकसपणा म्हातारीनं आपल्याबाबत दाखवला तर? नुसता विचार मनात आला आणि नीरू अस्वस्थ झाली. तीच ती रडकथा सांगायची तरी किती जणांना आणि किती वेळा? लग्नापासून गेली 17-18 वर्ष हेच चाललं होतं. तसे सुरुवातीला 4-5 वर्ष या समस्येचं गांभीर्य फारसं जाणवलं नव्हतं. तोवर मनाला उभारी होती, आशेला वाव होता. मैत्रिणींच्या चेष्टेतला गोडवा कमी झालेला नव्हता. पुढे मात्र दर 1-2 वर्षाआड तिच्या वाण आशा पल्लवित होत राहिल्या आणि विजूनही जात चालल्या. तसे प्रयत्न खूप झाले. नाना डॉक्टर पालथे घातले. पैसा तर किती खर्चला याचा हिशोबच उरला नव्हता. नीरूच्या मनानं तर केव्हाच परिस्थितीपुढं माघार पत्करली होती. या खेपेला तरी काय, सचिननंच इतका हट्ट धरला म्हणून हा अखेरचा प्रयत्न करून पाहण्याला ती धसली होती. पण त्याच्याही यशाबद्दल तिला खात्री नव्हती. सचिनचा विचार मनात आला आणि नीरूनं मनगटावरच्या घड्याळात पाहिलं. त्याची दवाखान्यात येण्याची वेळ झालीच होती. रोज सकाळी कारखान्यात जाण्यापूर्वी आणि संध्याकाळी कारखाना सुटल्यावर न चुकता तिला भेटायला येई. तिला कंटाळ येऊ नये, निराश वाटू नये म्हणून बाहेरच्या नाना गोष्टी तिला सांगे. कधी साध्याच विनोदांना मोठ्यानं हसे, कधी उघडच खोटं वाटेल असे किस्सेवजा प्रकरण रंगवून सांगे. आज तर त्यानं त्यावरही कडी केली. दारातच मोठ्या अदबीनं वाकून नाटकीपणे म्हणाला, आज मी आपल्यासाठी काय आणलं असेल बाईसाहेब? नीरूची नजर एकदम शेजारच्या पलंगाकडे गेली. तिथं कोणीतरी आहे हे पाहून सचिनही ओशाळला. आत येऊन सावरत हलक्या स्वरात म्हणाला, अरेच्छा, आज इथंही कंपनी आली आहे वाटतं तुम्हाला. भले, नाही तो आपल्यापाशी पण एक झकास चीज होती. एवढं काय विशेष आहे आज? कालच्या टपालानं काहीतरी आलंय. आईचं किंवा सासूबाईंचं पत्र इथे येण्याबद्दल मी एवढं नको नको बजावलं तरी तू कळवलंस ना त्यांना? गेल्या अनेक अपयशानंतर आपल्या या वेळच्या प्रयत्नांची वाच्यता व्हावी अशी खरोखरच नीरूची अपेक्षा नव्हती. छे, तुझी मुळी मजल यापुढे जायचीच नाही. बट आय हॅव गॉट समथिंग रिअली स्पेशल. ही बॉन्सायवरची पुस्तकं आणली तुझ्यासाठी. सचिननं जादूगाराची पोतळी उघडावी तसं टपालातून आणलेलं ते पार्सल उघडलं. खास जपानहून मागवलेली बॉन्साय या कलेची शास्त्रशुद्ध माहिती देणारी 2 सुबक पुस्तकं त्यात होती. थोड्या आश्चर्यानं, थोड्या कुतूहलानं त्याकडे नजर टाकत असताना सचिनचा खुलासा आला. मागं 2-3दा कुरकुरली होतीस तू आपल्या या गावंड्या ठिकाणी बॉन्सायची धड माहितीही मिळत नाही म्हणून. तेव्हाच मी या पुस्तकांचा शोध सुरू केला. दरम्यान आपला एक जुना दोस्तही तिकडे गेल्याचं समजलं. मग तर पुस्तकं मिळवणं सोपंच झालं. तेव्हा बाईसाहेब, आता पडल्या पडल्या सगळा नीट अभ्यास करा आणि घरी आल्यावर प्रयोग सुरू करा. पुन्हा आता चुकायलाही काही सबब नाही, खरं ना? ऐकता ऐकता नीरूच्या घशात आवंडा आला. मागच्या वर्षी कधीतरी तिच्याही डोक्यात हा बॉन्सायचा विचार आला होता खरा, पण तसंच
त्याआधी कधीतरी इकेबानानं तिला पछाडलं होतं. त्याही आधी काही दिवस ग्लास पेंटिंगच्या नादात गेले होते. त्याच्या आगेमागेच कधी शंख शिंपल्यांच्या बाहुल्या, कधी क्रेपची फुलं, कधी चिनी खाद्यपदार्थ, तर कधी काचेच्या पुंगळ्यांचे पडदे तिचं मन रमवून आणि घर सजवून गेले होते. घराचं पार वस्तू संग्रहालय झालं होतं. येणारे जाणारे त्या सजावटीचं कौतुकही करीत. पण हे सगळं अपुरं पडे. ही सजावट विस्कटायला कोणी नाही. चालत्या बोलत्या सजावटीचा योगच या संसाराच्या कुंडलीत नाही. हा विचार एकदा मनात आला की, कसला विचार करतेस ग? एवढी अनमोल भेट आणली तरी सुद्धा खुशीत नाही आमची स्वारी. सचिननं खूप आपुलकीनं हळूवारपणे विचारलं तेव्हा नीरूला वेळ मारून न्यावीच लागली. उष्ण हसून ती त्याला म्हणाली, कमाल आहे तुझी सुद्धा. इकडे तिकडे मासिकांमध्ये येणाऱ्या माहितीवर खटपट करत होतेच की मी. त्यासाठी एवढा सायास कशाला रे करायचा? सायास म्हणजे? अगं आपल्या विदभर गावातच नाही, पण मोठमोठ्या नर्सरीमध्ये सुद्धा सापडणार नाहीत असे नमुने झाले पाहिजेत तुझ्या हातून. आता टाळाटाळ केलीस तर बघ, मी रोज संध्याकाळी गृहपाठ घेतल्यासारखं विचारत जाईन कुठवर काम आलं तुझं ते. सचिनचं हे बोलणं सुरू असतानाच एकदम 5-7 बायकांचा एक घोळका खोलीत शिरला. त्यात काही तरुण बायका पण होत्या. क्षणभर त्या सगळ्या त्या पलंगाभोवती कोंडाळं करून उभ्या राहिल्या. प्रथम कोणीच काहीच बोलेना. तेवढ्यात त्या म्हातारीनं फर्र करून नाक वर ओढलं आणि किल्ले दिल्यासारख्या त्या सगळ्याच लहान मोठ्या स्वरात रडायला लागल्या. नीरूला आणि सचिनला आपलं बोलणं आवर्त घेणं आता भागच होतं. तरीही निघता निघता सचिन नीरूच्या कानाजवळ तोंड नेऊन मिस्किलपणे म्हणाला, एवढे दिवस या खोलीत तुला एकटं वाटत होतं, करमत नव्हतं अशी तक्रार करीत होतीस ना? आता घे, ही रडकी करमणूक आली आहे. तो खोलीबाहेर पडून 5-10 मिनिटं झाली तरीही रडणं सुरूच होतं. मग मात्र ती पलंगावरची मुलगी त्या आवाजानं चांगलीच जागी झाली. तिनं चादरीबाहेर काढलेला हात कोणीतरी धरला, दुसरीनं तो थोपटला आणि तिसरी एकतर स्वतः धाय मोकलून रडत होती. नारो जुब्बी नारो असं म्हणत जुबीचे कोरडेच डोळे तिच्या चादरीच्या या टोकानं टिपायला लागली. सहानुभूतीच्या आकस्मिक मारानं जुबी पारच गोंधळून गेली. तेवढ्यात त्यातल्या एकीनं घरून कळकट थर्मासमध्ये आणलेला चहा भांड्यात ओतून घेतला आणि तो जुबीला पाजण्याचा सामूहिक प्रयत्न सुरू झाला. बायका जसजशा सरकतील तसतशी मान वळवून नीरू जुबीला न्याहाळत होती. ती चहाला निकरानं नाही म्हणत होती, हात हलवत होती, मान वळवत होती, ओठ घट्ट मिटत होती. तरीही तिच्या प्रतिकाराचा काही उपयोग झाला नाही. खरं तर डॉक्टरांनी सांगेपर्यंत चहा प्यायचा नाही हा सिस्टरचा आदेश नीरूच्या सुद्धा स्मरणात होता. पण समोरच्या एवढ्या कोलाहलात त्याची आठवण करून देणं तर राहिलंच, पण तोंड उघडून बोलणं सुद्धा आपल्याला शक्य नाही हे समजून ती हताशपणे बघत राहिली. अखेर एका क्षणी मात्र त्या म्हातारीनं जुबीला दटावलं. जुबी, जल्दी जल्दी पी, नाही तो चांद साबको बताऊंगी. आणि जुबीनं क्षणात घटाघटा चहा प्याला. त्या संबंध दिवसात नीरूची सलगपणे 10 पानं सुद्धा वाचून झाली नाहीत. एवढा माणसांचा राबता खोलीत होता. जुबीचा तर जवळजवळ सगळा मोहल्ला तिला भेटायला येऊन गेलेला होता. आलेल्या प्रत्येक बाईसमोर कसं, कधी, कोणी चा पाडा नव्या उत्साहानं जुबीची आजी अम्मी वाचत होती. पोटात फिरायचं थांबलेलं जुबीला कळलंच कसं नाही. दवाखान्यात आणायला उशीर कसा झाला. 2 कळांमध्ये ते निर्जीव मुटकुळं बाहेर कसं आलं. तेच ते आणि तेच ते. पुन्हा दरवेळी ऐकणाऱ्यांपैकी कोणीतरी, आमच्या अस्लमच्या वेळी असंच झालं किंवा आमच्या मुबारकच्या वक्ताला असंच झालं. त्यासारखंच काहीतरी घडलं होतं. कसं आणि ते मनापासून सांगत राहिली. आणि एका जुबीखेरीज बाकी सगळ्यांचं त्यातून यथेच्छ मनोरंजनही झालं. जुबी मात्र कधी त्रासिक तर कधी निर्विकार दिसत होती. शेवटी संध्याकाळी दवाखान्यातल्या आयानं सर्वांना निघण्याची सक्त ताकीद दिली तेव्हा कुठे ती खोली रिकामी झाली. रात्रीच्या जेवणाची वेळ झाली तरी जुबीची काही खाण्याची इच्छा नव्हती. मग अम्मी तिच्या पलंगावरच जेवणाचा पसारा घालून तिला समजावून सांगायला लागली, असं करू नको बेटा, खाल्ल्याशिवाय ताकद येते का? घे, खा, थोडं घासभर तरी खा बाई माझ्यासाठी. जुबीनं मान हलवली. आपल्या हातचं होतं का ते? थोडा माझा तरी खयाल कर. बच्चा तर गुजरलाच,
आता बाळंतपणानंतर तूही बारीक झालीस तर तुझे ससुरालवाले मला काय म्हणतील. तरीही जुबी बदली नाही. म्हातारीला वेगळीच शंका आली. हळूच ती म्हणाली, नुसती भाकरी आहे म्हणून खात नाहीस? उद्या करून छानपैकी बिर्याणी आणीन, मग तर झालं ना. हा, पण मी बिर्याणी आणणार आहे हे आल्या गेल्याला सांगू नकोस हं. लोक तोंडात शेण घालतील, म्हणतील अच्छा खासा लडका गुजर गया और ये बिर्याणी खा रही है. म्हातारी उभ्या दिवसातली शिल्लक असलेली आसवं ढाळायला लागली. तेव्हा मात्र जुबी तिच्यावर खेकसली. मुझे सोने देना अम्मी, बत्ती बुझाव और तू बकबक बंद कर. जुबी हे कितपत गांभीर्यानं म्हणाली कोणास ठाऊक, पण म्हातारी एकदम चवताळली. जुबीनं तोंडावर घेतलेलं पांघरून पिसकावत तिला म्हणाली, बघ बघ मी करते? मी? धड सगळं झालं असतं तर असं बोलायची काय हौस आहे मला. पण तुझीच किस्मत बाकी. अरे, इतना अच्छा खाता पिता मकान ढूंढा तेरे को. स्वतः जन्मल्याबरोबर आईला खाल्लंस. 5 वर्षात बाप खपला आणि आता स्वतःचा बच्चा पण. अम्मी एकीकडे तणतणत होती आणि दुसरीकडे डोळे पुसत होती. सबंध दिवसाचा ताण तिच्या चेहऱ्यावर स्पष्टच होता. न राहून अनाहूतपणे नीरू त्यांच्या संवादात शिरली. जाऊ द्या ना आजीबाई, लहान आहे अजून. लहान? हिच्या उमरमध्ये माझ्या गोदीमध्ये इतना बडा बच्चा होता आणि ही एवढी 15 वर्षाची झाली तरी. म्हातारी हातवारे करीत म्हणाली. पण त्या 15 या आकड्याने मात्र नीरूच्या काळजात एक सूक्ष्म कळ उमटली. नशिबात असतं तर एखादी 15 वर्षाची मुलगी तिलाही असती. सचिनला मुलीची फार हौस होती. मुलगाच पाहिजे असा आग्रही पवित्रा त्यानं कधीही घेतला नव्हता. किंबहुना जेव्हा जेव्हा कसोटीचे क्षण आले, नीरूला निराशेने घेरलं, तेव्हा तेव्हा तिला त्याच्या समजूतदारपणानंच आधार दिला होता. दुर्दैवानं या समजूतदारपणाला नियतीची दाद मिळाली नसली तरी नीरूला त्याची परतफेड करणं जरूर होतं. सचिननं इतक्या उत्साहानं आणलेली ती पुस्तकं दिवसभरात आपण काहीच वाचली नाहीत याची आठवण होताच नीरूला एकदम अपराधी वाटायला लागलं. तिनं लांब हात करून खिडकीतलं त्यापैकी एक मोठंसं पुस्तक उचललं. नाहीतरी आता जुबीचं आणि अम्मीचं बोलणं थांबलं असल्यानं शांतता होती. जुबीच्या आग्रहाखातर अम्मीनं दिवा घालवल्यामुळे त्यांच्या हालचालीही दिसत नव्हत्या. वाचनात आता काही व्यत्यय येण्यासारखा नव्हता. इथे आल्यावर पहिल्या 1-2 दिवसातच सचिनने वाचनासाठी आठवणीनं आणून दिलेला टेबलावरचा दिवा नीरूनं लावला. ती मन लावून वाचायला लागली. काही वेळातच जुबीच्या घोरण्याचा आवाज खोलीमध्ये घुमू लागला. अम्मी तिथेच खाली चटई टाकून पहुडली. त्या मानानं दुसरा दिवस पुष्कळच शांततेत गेला. जुबी पडून होती. अम्मी गप्प होती. भेटायला येणाऱ्यांची पहिली लाट ओसरली होती. खरं तर आता जुबीला उठायला, स्वतः व्यवहार करायला काही हरकत नव्हती. पण तिची इच्छाच नव्हती. अगदी राहवलं नाही म्हणजे अम्मी विचारायची, जुबी, दर्द होता है क्या? भूक लगी है क्या? उत्तरादाखल जुबी फक्त मान हलवायची. संवाद वाढवलाच नाही तर कसा होणार. शेवटी संध्याकाळी अम्मी कंटाळून नीरूशीच बोलायला लागली. इसको ऐसा पडेला देखने की मुझे आदत नहीं. कसं तरीच वाटतं. लहानपणी गोवर कांजिण्या झालं असेल तेवढंच. एरवी आजारी तरी कधी पडलीये पोर. सारखं भोवती भोवती आणि अम्मी अम्मी करते. पण आता लग्न होऊन तर गेलीये ना दूर. दूर कशानं, नजीक होतं. पहचानवालच होतं. म्हणून तर करून दिली तिची शादी. शेरडं पळाली की त्यांच्या मागे धावत ही येते माझ्या घरी. नदीवर धुवायला म्हणून निघते आणि 1-1 घंटा माझ्याकडे येऊन बसते. वाटेत दिसेल त्या झाडाची फुलं बुरखटते. फळं तर कधी मुठीच्या वर वाढू देईल तर शपथ. तिला कितीदा सांगितलं, जुबी कच्ची फळं तोडू नयेत, अल्ला नाराज होतो. आता तिला कळेल माझ्या म्हणण्याचा अर्थ. पण आता कळून तरी काय फायदा. एवढं काय मनाला लावून घेता. अशी कोणती वेळ निघून गेली आहे. तरी सासरची खपा झालीच ना. चांदसांब आले का? आमची जोहराबी, जुबीची सासू हो, अजूनपर्यंत फिरकली का इकडे? बाकी ती आली नाही ते बरंच म्हणा. तिच्या समोरही ती अशीच वागली म्हणजे? असंच म्हणजे कसं? नीरूला खरोखरच समजलं नव्हतं. काल नाही पाहिलं, मोहल्ल्यावाल्या एवढ्या बायका येऊन आसू ढाळून गेल्या तरी हिचे डोळे कोरडेच. बरं दिसतं का हे? नीरू थक्क झाली. काही वेळापूर्वी हीच म्हातारी जुबीच्या निश्चित पडून राहण्याबद्दल तक्रार करीत होती
आणि आता न रडण्याबद्दल. जुबी मात्र एखाद्या तिरायताविषयी बोलणं चालू असावं अशा थंड निर्विकारपणे ऐकत होती. त्या दिवशी आणि त्याच्या दुसऱ्या दिवशीही. दुसऱ्या संध्याकाळी सचिनच्या सुद्धा हा फरक लक्षात आल्याशिवाय राहिला नाही. तो आल्याबरोबर उत्साहानं तिला म्हणाला, इथली रडारड संपली का एकदाची? थँक गॉड. मला वाटलं होतं या पुरात माझीही नवी पुस्तकंही वाहून जातात की काय. नको रे चेष्टा करूस. बरं राहिलं, होमवर्क कुठपर्यंत आलं? अरे, आपण मुळी जी झाडं निवडत होतो ना, तीच चुकीची होती. हे वाचल्यावर समजतंय मला. त्यांनी तर संबंध दुसरं प्रकरण मूळ झाडाच्या निवडीबद्दलच लिहिलंय. हे कळलं नसतं तर आपले सगळेच प्रयत्न चुकीच्या दिशेने होत राहिले असते. चुका बिका विसरा बाईसाहेब. दिस टाइम वी आर डेस्टाईन टू सक्सीड. सचिननं चलाकीनं विषयाची गाडी वळवली. या खेपेला नीरूच्या गर्भाची वाढ खूपच समाधानकारकपणे होत होती. यशाची जवळजवळ खात्री होती. आणि अशीच प्रगती आणखी 15 दिवस राहिली तर डॉक्टर तिला घरी नेण्याची परवानगी पण देणार होते. हे सगळं त्यानं भडाभडा सांगून टाकलं. पण नीरूच्या चेहऱ्यावर धूसर अविश्वासाखेरीज नेमकी कोणतीच प्रतिक्रिया उमटली नाही. मग तिला पटवून देण्यासाठी तो तावातावानं सांगू लागला, खोटं नाही नीरू, बाय गॉड. आणि आपल्या डॉक्टरांचं तर तुला माहीत आहे, ते उगाच सांगणार नाहीत. तेव्हा मादाम 14 विद्या आणि 64 कलांपैकी जे काही शिकायचं राहिलं असेल ते या पुढच्या 4-5 महिन्यांमध्ये आटपा. पुढे तुला वेळ मिळणार नाही. नाहीतरी आत्ताही वेळ असला तरी नीरूचं लक्ष कुठे होतं त्या वाचण्यात. मध्ये मध्ये ती पानं उलटायची, नजर फिरवायची, पुस्तकातली देखणी चित्र बघायची. पण मनात कुठेतरी विचार रेंगाळत असायचा तो जुबीचाच. खूप हादरल्यासारखी दिसते ही मुलगी. त्या अनुभवाच्या धक्क्यातून अजून बाहेर येऊ शकत नाही. कशी येईल आणि कधी येईल? बहुधा अम्मीलाच हा प्रश्न पडत असावा. तिनं एक दिवस जुबीशी खेळायला पत्ते आणले, पण जुबीनं त्यांना हातही लावला नाही. एक दिवस घरचा ट्रान्झिस्टर आणून सिनेमातली गाणी लावली. जुबीनं डोकं उठतंय म्हणून रेडिओ बंद केला. सगळ्याला विरोधच करायचा असा तिनं जणू पणच केला होता. अशीच एक दिवस जुबी पडली होती. अम्मी पायागती बसली होती. तेवढ्यात अम्मीला रस्त्यावरून जाणारा मुलींचा एक घोळका दिसला. ती धडपडत नीरूच्या पलंगावरून उन्हून त्या दिशेनं ओरडली, पोरींनो, ए शानो, जरा 5 मिनिटं इकडे ये ग. सगळ्या घोळक्यानं मागे वळून पाहिलं. त्यांच्यात आपापसात काहीतरी चर्चा झाली आणि त्यातल्या तिघीजणी जवळजवळ धावत हॉस्पिटलच्या फाटकात शिरून जुबीजवळ येऊन दाखल झाल्या. काय ग कार्ट्यांनो, दारावरून ये जा करता? आपल्या मैत्रिणीला भेटायला यायचं नाही का? एवढं बोलावणं लागतं का तुम्हाला? अम्मी त्यांच्यावर गुरकावली तेव्हा त्यातल्या उंच उफाड्याच्या मुलीनं खुदू हसत म्हटलं, अम्मी, हल्ली तर आम्हाला घरी जायला सुद्धा बोलावणं लागतं, माहितीये का तुला? शाळेत उत्सव सुरू आहे ना. जुबी, तुला आठवतं का नाही? यंदा आपल्या शाळेला 25 वर्ष पूर्ण होणार आहेत म्हणून केव्हाची जाहिरात चालली आहे. हा आठवडाभर समारंभ आहेत. तू शाळेत होतीस तेव्हापासूनच सुरू आहे की जुळवाजुळव? विसरलीस की काय? जुबीनं मान हलवली, पण आता तिचे डोळे लकाकले. बडा मजा आया जुब्बी, कल सिनेमा दिखाया था, चलती का नाम गाडी. तेवढ्यात 3 वेळा फिल्म तुटली. और हाँ, ऑर्केस्ट्रा भी होने वाला है बंबई का. कोई आलतू फालतू नहीं हा. बघता बघता त्या तिघीही मुली संभाषणात जोरकसपणे सामील झाल्या. शाळेच्या त्या उत्सवाची वर्णनं रंगून रंगून करायला लागल्या. मुलींचं बरं जुळतंय हे पाहून अम्मीही खोलीबाहेर सटकली. मग मात्र त्या तिघींनी जुबीच्या पलंगाचा ताबाच घेतला. खांद्यातल्या पिशव्या अस्ताव्यस्त पसरत त्या जमेल तशा पलंगावर बसल्या. जुबी म्हणाली, शाळेत उत्सव आहे, मग ही दप्तरं कशाला ग? छे बाई जुबी, तुला काही सांगण्यातच अर्थ नाही. तू तर फारच परदेशी झालीस. अगं, उत्सवात एक दिवस वर्ग सजवण्याची स्पर्धा आहे. आपण आपला वर्ग जास्तीत जास्त सजवणार नव्हतो का? म्हणजे या दप्तरात सजावटीचं सामान आहे? जुबी ताडकन पलंगावर उठून बसली. बघता बघता त्या 2-3 पिशव्या पलंगावरच रिकाम्या झाल्या. कुठे चांदीचे कागद, कुठे डिंक, सुई दोरा, कुठे फुलं पानं, असा सगळा पसारा पडला. ए, आपल्याला लवकर जायचंय हं, नाहीतर इथे आपण गप्पा मारत बसू आणि तिकडे वर्गातल्या पोरी बोंब मारतील. नाही ग, ते फक्त 5 मिनिट बसू. 5च मिनिटं हं जुबी.
नंतरचा अर्धा पाऊण तास त्या तिघीही एकमेकींना फक्त 5च मिनिटं बसण्याची आठवण देत राहिल्या. बसलोच आहोत तर हातासरची 2-4 माळा बिळा करून टाकाव्यात असा प्रस्ताव निघाला तेव्हा जुबी आणखीच पुढे सरसावली. तितका वेळ ती पलंगाच्या मध्यावर अवघडत बसली होती. ती आता कडेशी येऊन पाय खाली सोडून ते हलवायला लागली. एकीनं दोऱ्याचं एक टोक लांब उभं राहून हातात धरलं. दुसरी सुईतून फुलं सरकवायला लागली. तिसरी चांदीचं कागद कापायला लागली. तोंडानं बडबड तर त्या सर्वांचीच सुरू होती. कुठल्या बाई खडूस आहेत, आपले सर कसे आपल्या वर्गाची बाजू घेत नाहीत, म्हणून आपला वर्ग नेहमी मागे कसा राहतो. या उत्सवापायी गेल्या महिनाभर काहीच अभ्यास कसा झाला नाही. जुबी सगळं डोळे विस्फारून मन लावून ऐकत होती. मध्येच तिनं उठून साडी सारखी केली. या माळा कुठे लावायच्या, गुच्छ कोणाला देणार आहात? मी असते तर यापेक्षा कितीतरी वेगवेगळ्या प्रकारची फुलं कशी गोळा केली असती, असं मध्ये मध्ये बोलत राहिली. हो का, अरेच्या, बापरे, अशा उत्स्फूर्त प्रतिसाद त्यांना देत राहिली. तेवढ्यात हॉस्पिटलच्या घड्याळाचे टोल वाजले आणि त्या सगळ्यात एकदम भानावर आल्या. खरं तर तिघींपैकी दोघींच्या हातात मनगटी घड्याळ सुद्धा होती, पण त्याकडे कोण बघतं. घड्याळाचे ठोके ऐकल्यावर मात्र एकदम त्यांची धांदल उडाली. मर गए जुब्बी, किती वेळ बसलो ग आम्ही इथे. शानो, तुला नाहीतरी सवयच आहे जाऊ तिथे रेंगाळायची. तुला एवढं होतं तर तू का नाही आठवण केलीस? मैत्रिणी चकमकी उडाल्या. खोलीत झालेला कचरा आवरण्याचं भान त्यामध्ये कोणालाच राहिलं नाही. भराभर पिशव्या भरल्या गेल्या, खांद्यावर टाकल्या गेल्या. मग हा ओवायला घेतलेला हार अर्धाच होऊन पडला आहे याची कोणाला तरी जाणीव झाली. त्या तिघींच्या डोक्यात आधीपासून गजरे फुले होतीच. हा अर्धा हार असाच धरून शाळेपर्यंत नेणंही फारसं सोयीचं नव्हतं. त्यामुळे तो जुबीच्या डोक्यात माळण्यात आला. हार डोक्यात नीट बसला आहे की नाही हे बघायला जुबी या खोलीत आल्यापासून प्रथमच आरशापर्यंत गेली. तोपर्यंत तिला निरोप घेऊन त्या तिघी खोलीबाहेर पडतच होत्या. त्यांना आरशात पाठमोरं बघून जुबीला एकदम स्फूर्ती आली. जोरानं ती म्हणाली, ए शानो, इंदिरा, रुको ना, मी येथे पोचवायला. आणि खरोखरच शानोच्या गळ्याभोवती हात घालून ती रमत गमत खोलीबाहेर पडली. निरूला वाटलं होतं की दाराबाहेरच थांबेल ती. तशी दाराबाहेर थांबली, पण क्षणभरच. तिची ती शानो पुन्हा कुठला तरी किस्सा सांगायला लागली आणि तो ऐकता ऐकता जुबी थेट हॉस्पिटलच्या फाटकापर्यंत जाऊन पोहोचली. फाटकाच्या बाहेर त्या तिघी गेल्या तरी जुबी फाटकाच्या आत त्यांना ओठंगून उभी होती. शानोनं तिचा हात धरला, कानापाशी काहीतरी कुजबुजली आणि प्रथमच त्या दोघी आणि नंतर साथीची लागण झाल्यासारख्या त्या चौघी मोठमोठ्यानं हसतच राहिल्या. येणारे जाणारेही त्यांच्याकडे बघायला लागले. बाहेरचं कुठलं तरी काम आटपून अम्मी नेमकी तेव्हाच खोलीत आली, तर खोलीत जुब्बी नव्हती. खोलीभर सारा पाना फुलांचा, काळ्या दोऱ्यांचा कचरा झालेला होता. ते पाहून अम्मीच्या कपाळावर आठ्या पडल्या. जुबी, जुबी, तिनं मोठमोठ्यानं हाका मारल्या. निरूनं खुणेनं दाखवल्यावर ती खिडकीपाशी जाऊन हाका मारून आली. अखेरीस नाईलाजानं आल्यासारखी जुबी खोलीत आली. हसून हसून तिला दम लागला होता. डोळे ओलावले होते. छाती वर खाली होत होती. खोलीत आल्यावर ती धपकन पलंगावर बसली आणि एकदम तिचा चेहरा पालटला. अम्मी रागानं बडबडत खोली आवरत होती. तिचा हात धरून जुबीनं तिला स्वतःजवळ बसवलं. अम्मीच्या रागात आता गोंधळलेपणाची भर पडली. जुबी खूप वेळ तिचा हात धरून नुसतीच बसली आणि एकदम बोलून गेली. अम्मी, एक विचारू? मोठ्या मऊपणाचं नाटक करतेस. विचारायला इजाजत लागते का तुला? जुबीनं तिच्या मांडीवर दुसरा हात टाकला, किंचित चाळवाचाळव केली आणि तिचा दंड धरून तिला म्हटलं, अम्मी, वो कैसा होता है रे? कोण? अम्मीनं त्रासिकपणे विचारलं. वैस तो पैदा हुवेला. जुबीची नजर खाली, फार खाली झुकली. अम्मी मात्र जिव्हाळ्यानं तिला म्हणाली, अच्छा होता. सुमारेक माफिक होता. गोरा होता. जुबी गोरी आहे असं अम्मीला मनापासून वाटायचं, पण त्या वर्णनानं जुबी खुलली नाही. ती पुन्हा म्हणाली, वो बात नहीं अम्मी, उसकी आंखें कैसी थी? उसने खोली होती तो मैं देखू ना. पण तुला आता काय त्याचं? नाही, उगाचच विचारावं वाटलं. जुबी घुटमळली. बघ बाई जुब्बी, असले चमत्कारिक सवाल असतात तुझे. दुसरं कोणी असतं तर रंग कसा होता, जावळ कसं होतं हे विचारलं असतं.
बाल का सवाल नहीं अम्मी, मुझे लाल आग अच्छी नहीं लगती. जुबी पटकन बोलून गेली आणि आपली चूक लक्षात आल्यासारखी पलंगावरून उठायला लागली. अम्मी समोर ती पाठमोरी होताच अम्मीला डोक्यातला गजरा दिसला आणि त्यानं तोंडाचा नुसता पट्टा सोडला. माणसानं रीतीला सोडून वागायचं म्हणजे तरी किती. आधी मैत्रिणींबरोबर बाहेर गेली, फाटकापाशी खिदळत उभी राहिली आणि हे प्रमाद कमी झाले म्हणून की काय डोक्यात हा असा गजरा. स्वतःचा नाही तरी म्हाताऱ्या आजीचा तरी विचार करायला नको का होता जुबीनं. म्हातारीचा अवतार पाहून जुबीनं हातानंच केसातला गजरा ओरबाडून काढला खरा, पण त्यापेक्षाही कमी वेळात तिनं म्हातारीचं भाषण कानाआड केलं. मैत्रिणी येऊन काय गेल्या. जुबी मुकाट सुटली. हॉस्पिटल भर फिरायची. डॉक्टरांच्या राऊंडच्या वेळेला पलंगावर सापडेलच याची शाश्वती नसायची. सगळ्या सिस्टर आया तिची चेष्टा करायच्या, पण तिला त्याची पर्वाच नसायची. नीरूला तर ती 10-10 मिनिटांनी काहीतरी बोलायला लावायची. हक्कानं तिच्या पलंगावर बसायची आणि तिला म्हणायची, तुम्हाला असं झोपून झोपून कंटाळा नाही का येत. येतो की, खूप कंटाळा येतो, पण काय करायचं. घरची याद येते. घरी कोण असतं. मी आणि माझा नवरा. अय्या, आमच्यासारखी तुम्हीही दोघं राहतात का घरात. तू आणि तुझा चांदसाहेब वेगळे राहता. तिकडचं नाही हो, तिथं खूप राबता आहे. मी अम्मीकडचं सांगते. तिथं ती आणि मी दोघंच नसतो का. इथं असं हिंडण्यापेक्षा घरीच का जात नाही आता तुम्ही. अम्मी म्हणते पैशासाठी लवकर घरी नेली असं कोणी म्हणू नये म्हणून पुरे 10 दिवस काढू. आता तर माझे मालक दूर गावाला गेले आहेत. काय करतात ते. स्टेशनवर एका कार्टिंग एजंटकडे काम करतात. कधी कधी गावाला जावं लागतं. कधी कधी तुलाही नेत असतील. मला कप्पाळ. साधं शादी झाल्यावर शाळा शिकू म्हणाले होते, ती पण बंद पाडली. मध्येच ही बला आली ना. जुबीच्या लेकी ही बला आली होती आणि गेली होती, बस. पण तिच्या अम्मीच्या दृष्टीनं अजून एक बला यायची होती ना. सासू आली तर हसून स्वागत करू नकोस. तिच्यासमोर मटामटा खाऊ नकोस. रडल्याशिवाय राहू नकोस. सैरावैरा धावू नकोस. अशा इतक्या असंख्य सूचना अम्मीनं दिल्या होत्या की जुबीला नसली तरी नीरूलाच जोराबीच्या येण्याची खूप उत्कंठा लागून राहिली होती. जुबीनं तिला कायमची सूचना देऊन ठेवली होतीच. दिवसभर वाचत असताना तुम्ही मग मध्ये मध्ये पुस्तकातून डोकं वर काढून खिडकीबाहेर नजर टाका. व आहे की तू बताना हा. पण मी कशी सांगू. मी थोडीच तिला ओळखते. चांगली नटलेली बाई दिसली की तिला ओळखा. पायात मोठ्या मोठ्या चांदीच्या पट्ट्या असतील, नाकात चमकी असेल, हातात चांगल्या डझन डझन बांगड्या असतील, साडी टेचात नेसेल, ती माझी सासू. जुबीनं इतकं सगळं सविस्तर वर्णन केलं होतं की नीरूला तिला ओळखायला काहीच अडचण पडणार नव्हती. पण योगायोगानं या वर्णनानंतर पहिल्यांदा आला तो सचिनच. तर नीरूनं हातानं जुबीला तुझं चालू दे अशी खून करत सचिननं स्वागत केलं आणि त्याला तिच्यातला आणि जुबीतला करार सांगितला. तेव्हा तो खो खो हसलाच. बापरे, तू त्या अनोळखी बाईची का वाट पाहत होतीस. मला उगाचच वाटलं. लग्नाला इतकी वर्ष झाली तरी आपली बायको आपल्यासाठी पुरे ना. तुझं होमवर्क मी केलंय ना. मग झालं तर. तुझं झालं असलं तरी मी घरी नेतो आता. हे घे. नीरूनं खिडकीतलं ते जाड पुस्तक सचिनच्या हवाली केलं. सचिनला ते खटकलं. नीरूच्या एरवीच्या साक्षेपात चिकित्सकपणात हे बसणारं नव्हतं. कुठलाही विषय एकदम मनात भरला की त्याचा संपूर्ण पाठपुरावा करून त्याला अंकित केल्याशिवाय तिला चैनच पडत नसे. त्यानं हा फरक तिच्या लक्षात आणून दिल्यावर मात्र तिनं सावरून घेतलं. तसं नाही रे, इथे तरी पडून राहणार ते, म्हणून म्हटलं तू घेऊन जा. माझ्यासाठी ते छोटं दुसरं आहेच की. शिवाय सध्या ही आहेच ना बडबडायला. हिला तर खूप पाहिलं. आता एकदा तिचा नवरा आणि सासू दिसली म्हणजे बास. आणि खरोखरच दुसऱ्या दिवशी नीरूला जुबीची सासू दिसली. जुब्बी होशियार असा इशारा तिनं तिला दिला तेव्हा जुबी स्वतःच्या पलंगावर नव्हती. दाराबाहेर कोणाशी तरी गप्पा मारीत होती. पण तो इशारा मिळताच तिच्या अम्मीनं तिला जवळजवळ ढकलतच पलंगावर आणलं. झोपून गळ्यापर्यंत पांघरून घातलं आणि तिच्या कुरकुरण्याला न जुमानता बरोबर जोराबीच्या एंट्रीची वेळ साधून मान खाली घालून ती जुबीचे पाय चेपायला लागली. जुबीची सासू वर्णनासारखीच होती, पण तिच्याबरोबर आणखी एक मध्यम वयाची बाई होती. खोलीत येताच अम्मीनं अदबीनं एक खुर्ची ओढून जोराबी पुढे ठेवली. ती बसल्यावरच ती पलंगाच्या कडेला टेकली. आधी कोणी बोलायचं.
या विचारात पडल्यासारख्या त्या चौघी एकमेकींकडे आळीपाळीनं बघत राहिल्या. अम्मीनं 2-4 सुस्कारे सोडले. जोराबी खोकली. तिच्या बरोबरच्या बाईनं पदर सावरला. वातावरणात विचित्रसा ताण भरून राहिला आहे हे नीरूला सुद्धा जाणवलं. खूप उशिरा कधीतरी अम्मी कमालीच्या अपराधी स्वरात म्हणाली, याच्या आधी का नाही आलात? जुबीला फार लळा लागला आहे तुमचा. सारखी वाट पाहत होती तुमची. येऊन तरी काय करायचं होतं? नेमके चांद साहबही नाही. त्यांना कळवलं का तुम्ही? काय कळवायचं? उसकी किस्मत ही बुरी. या उद्गारावर तिघींनी तत्परतेनं सुस्कारे टाकले आणि पुन्हा संभाषण थांबलं. इथे मात्र जुबीनं तिच्या दृष्टीनं अगदी वेगळा, ताजा, प्रसन्न असा विषय काढला. आपल्या इथली केळी पिकली का हो? प्रश्न ऐकताच अम्मीचा चेहरा आणखी पडला. ती जुबीला नजरेनं दटावायला बघत होती, पण जुबीपर्यंत ते दटावणं पोचलंच नाही. ती बोलत सुटली, मी अम्मीकडे राहायला आले तेव्हाच केवढा मोठा घड लागला होता नाही? अख्ख्या मोहल्ल्यात कोणाकडे एवढा आला नसेल. आतापर्यंत छान पिकला असेल तो. ती बोलत असताना सासूचा सगळा रागा, संताप, असहाय्यता चेहऱ्यावरून सरकून गेली आणि शेवटी शब्दात प्रकटली, वही तो अंगन में केले पकते, फूल फूलते, उसका धंधा पानी भी अच्छा चलता, सब कुछ है, सिर्फ बच्चा नहीं. आणि तिनं हातानं नाही अशी खून केली. ती दुसरी बाई उगाचच उठून खोलीत येरझारा घालायला लागली. आम्ही पुढे सरसावली. एवढं काय म्हणता जोराबी? बच्चा काय, आज नाही उद्या होणारच. जमीन ओली आहे तर बी रुजणारच. तुम्ही दिल छोटा नका करू. जुब्बी की सारी उमर पडी आहे. अम्मीनं वातावरण सुधारण्याचा खूप प्रयत्न केला, पण काही उपयोग झाला नाही. खूप वेळ निरर्थक बसून शेवटी आल्या होत्या त्याच क्रमानं त्या दोघी जायला निघाल्या. वास्तविक अम्मी जोहराबीपेक्षा निदान 10-12 वर्षांनी मोठी दिसत होती. तरीही अत्यंत आठवीने पुढे वाकून हातानं दार धरून तिने त्यांना वाट करून दिली आणि त्या गेल्याची खात्री झाल्यावरती तरातरा खोलीत येऊन जुबीवर खिकसली. केळांचं विचारायची काय ही वेळ होती? आणि ते सुद्धा त्या बयेसमोर? खरंच ती दुसरी बाय कोण होती ग? आता सहवासानं नीरूची भीड चेपली होती. त्या दोघींच्या संभाषणात मध्येच बोलायला ती अडखळत नव्हती. अम्मी मात्र फणफणतच होती. ती हडळ चांदसाबची पहिली बीबी होती. वर्षात फळाला नाही आली तेव्हाच दुसरी शादी करायचं ठरवलं. 2 बायका पोसण्याची त्यांचीही कुवत होतीच. मला वाटलं जुबीला जल्दी जल्दी लडका होईल की वट राहील, पण हिनंच काहीतरी करणी केली ना. देखा ना, हरामी कैसी हस रही थी. नीरूला ती एकदाही हसताना आढळली नव्हती. पण सांगायचं कसं? अम्मीच्या त्राग्यापुढे जुबीचे तर सोडाच, नीरूचीही हिंमत झाली नाही. पण त्या दिवशी तिचं कशात लक्षच लागलं नाही. झोपेच्या इंजेक्शनालाही देहानं फारसं जुमानलं नाही. जागेपणीचा वेळ घालवण्यासाठी तिनं 2-3दा खिडकीतलं ते दुसरं पुस्तक हातात घेतलं. त्यात बॉन्सायच्या जंगलाचा विषय प्रामुख्यानं हाताळलेला होता. निसर्गाच्या जवळ जाण्याच्या प्रक्रियेमध्ये एकेका झाडाप्रमाणे उभ्या जंगलाची हुबेहूब प्रतिकृतीही आपल्या दिवाणखान्यात आणणं जरुरीचं होतं. त्या प्रयत्नांची काही सुंदर छायाचित्रही पुस्तकात समाविष्ट केलेली होती. फळांनी लगडलेली ती बुटकी बुटकी झाडं, बोटा एवढ्या फांद्यांचे हातभार वृक्ष नीरूला कसं तरीच वाटायला लागलं. आपल्या नेहमीच्या फेरीमध्ये सचिननं त्याचा विषय काढू नये असं तिला मनापासून वाटलं आणि त्यानं तर आल्यावर उत्साहानं सुरुवात केली. आय फिनिश दॅट बुक व्हेरी इंटरेस्टिंग. तुझ्याजवळचं कसं आहे? तुला हल्ली त्याशिवाय काही दुसरा विषय नसतो का रे? व्हॉट्स रॉंग विथ इट? सचिनला खरोखरच हा प्रश्न पडला होता. ती तर एक कला आहे. हो, पण क्रूर कला. एकीकडे झाडांना वाढू द्यायचं नाही, दुसरीकडे फळं येण्याची घाई. कशासाठी ही माणसाची हुकूमत? मला काही समजत नाही. नकोसं वाटतंय सगळं. मला तुझंच काही समजत नाही. अशा अवस्थेत तुझं मन आनंदी राहावं ही सगळ्यात पहिली गरज. पण तूच नाही त्या गोष्टी मनाला लावून घेतेस. माझं चुकलं. ही शेजारची रडकथा तुझ्या खोलीत येऊ द्यायला नकोच होती. डॉक्टरांना तेव्हाच सांगितलं असतं तर त्यांनी ऐकलं असतं. आता लवकर टळण्याची तरी शक्यता आहे का नाही? ती काय आपल्यासारखी अनिश्चित काळापर्यंत राहणार आहे? जाईलच 2-3 दिवसात. आय एम लुकिंग फॉरवर्ड टू इट. सचिननं सुटकेचा श्वास टाकत म्हटलं. नीरूला मात्र जुबीचं घरी जाणं जसं जसं जवळ येत चाललं तसं अस्वस्थच वाटू लागलं आणि खरोखरच जुबीचा घरी परत जाण्याचा दिवस आला.
जुबी आता दिवस मोजण्यावरून तास मोजण्यावर आली होती. त्या दिवशी कोणीही उठायच्या आधीच ती उठली. जाग आल्याबरोबर लगबगीनं उठून आवराआवर करायला लागली. प्रथम थोडा वेळ तिची अंधारातच खुडबुड सुरू होती. मात्र तिचं तेवढा नाही समाधान होईना. शेवटी खोलीच्या मध्यावरचा मोठा दिवा तिनं बिनदिक्कतपणे लावला आणि नीरूच्या पलंगाच्या डोक्यापाशी असणाऱ्या आरशाकडे तिनं आपला चेहरा वळवला. त्या पारा उडालेल्या आरशामध्ये टाचा वर करून करून ती आपली छबी न्याहाळू लागली आणि नकळत तिच्या तोंडातून कुठलं तरी गाणं बाहेर पडायला लागलं, उंच किनऱ्या स्वरात. आता नीरूला झोपणं शक्यच नव्हतं. जुबी, एवढी काय भानगड आहे ग? तिनं पलंगावरच मान थोडी वळवून मागे बघत म्हटलं. भूल गई, आज मेरे को घर जाना है. अगं हो हो, जाशील घरी, पण अम्मीला तर येऊ देशील की नाही? तिचं काही खरं नाही आत्ताशा. उठली तर पहाटे 4लाच उठून बसते, नाहीतर एखाद दिवशी 7 वाजेपर्यंत हलत नाही. पण माझं नाही अडत, मला आदत आहे आपलं आपलं करायची. सकाळची शाळा होती तेव्हा नव्हते का करत? जुबीनं मान बाकडी करून आरशात बघत म्हटलं. इतक्या दिवसात पहिल्यांदाच आज तिनं आपल्या विटभर केसांच्या 2 वेण्या घातल्या होत्या आणि कमरेला खोचलेली एकच लाल भडक रिबीन त्या दोन्हींना मिळून कशी बांधायची या विचारात ती गडली होती. घरी गेल्यावर काय करशील जुबी? काय करायचं? अम्मीच्या घरी काय काम असतं? काम सगळं तिकडे. अंगण लोटा, चूल पेटवा, पाणी भरा, नदीला धुणं घेऊन जा. तिथून येताना अह आता मी उगाच कच्ची पक्की फळं तोडणार नाही. खुदा कसम नाही तोडणार. अम्मी को बुरा लगता है. पण काय हो, चुकून कधी 4 फुलं तोडली आणि गजरा केला तर अम्मी घालू देईल ना तो मला डोक्यात? जुबीनं सरळ नीरूकडे पाहत विचारलं. तेव्हा तिला उत्तर देणं कठीण गेलं. काहीतरी विषय बदलण्याच्या विचारात ती होती, तोवर तिला अवचित जुबीच्या पलंगाखाली गेलेली दुसरी लाल रिबीन दिसली. ए जुबे, ती बघ, तुझी दुसरी रिबीन कुठल्या कुठे गेली ती. रिबीन खरोखरच जुबीची नजर चुकून पार भिंतीच्या कडेपर्यंत गेली होती. खाली वाकून जवळजवळ रांगत तिथे जाऊन जुबीनं ती उचलली आणि पुटपुटली. बघा, मी गेले 2 दिवस धुंडते ही रिबीन, पण हिला काही आहे का त्याचं? हिला म्हणजे? नीरूला तिच्या आविर्भावाची गंमतच वाटली. अम्मीला हो, काही समजतच नाही तिला. उगाच मी तिला सारखं बुड्डी बुड्डी म्हणत असते. ती रागवत नाही का तुला त्याच्याबद्दल? नाही. कशावरून? म्हातारं म्हटलेलं कोणाला आवडतं का कधी? मग काय जवान म्हणू तिला? तीच तर लहानपणापासून सांगत आली आम्हाला. लग्नाआधी ती एकदम बच्ची होती आणि मग एकदम बुड्डीच झाली म्हणून. पण आता अजून ही येत कशी नाही? जुबी मध्ये मध्ये तोडत थांबत बोलत होती. जुबीच्या चेहऱ्यावर पावडरचा कितवा तरी हात फिरवून झाला होता. पण आता तिचं खरोखरच त्यात लक्ष नव्हतं. बेचैनी वाढली होती. हात आवरासावर करीत असले तरी सारखी नजर खिडकीबाहेर हॉस्पिटलच्या फाटकापर्यंत जात होती. आता तिला एका जागी बसणंही अशक्य झालेलं होतं. तिच्या हातात असतं तर ती केव्हाच आपल्या कपड्यांची पिशवी घेऊन घराच्या दिशेनं गेली असती. पण वाट पाहण्याशिवाय पर्यायच नव्हता. तेवढ्यात बाहेरच्या फाटकाचा आवाज आला आणि ती धडपडत नीरूच्या पलंगावर चढून खिडकीबाहेर शक्य तेवढी लांब नजर टाकू लागली. घे, आली ना एकदाची तुझी अम्मी. जुबीपेक्षा नीरूनं सुटकेचा श्वास टाकला. पण जुबी अजूनही कुरकुरतच होती. इथून नीट दिसल तर ना. बरं, इला तरी बाहेरून मोठ्यानं हाक मारायला काय होत होतं? हे बोलता बोलता ती नीरूच्या पलंगावरून उतरली. पदर दोन्ही खांद्यांवरून नीट लपेटून घेत तिनं घाईघाईनं आपली पिशवी उचलली आणि तेवढ्या घाईतही आरशाकडे एक नजर टाकून पायात चपला सरकवल्या. जाताना ती आपला निरोप घेईल असं नीरूला वाटलं होतं. पण तिला तेवढा धीर कुठला? तशीच ती दाराबाहेर सटकणार. तोच दाराबाहेर खोकल्याचा आवाज आला. जुबी होती तिथे तशीच थबकली. दारात तिच्यापेक्षा फार तर 4 बोटं जास्त उंचीचा, सुमार अंगकाठीचा, कळकट कपड्यातला पुरुष उभा होता. त्याचे केस कपाळावरून विरळ होत अस्ताव्यस्तपणे मागे गेलेले होते. खांदे बेढपपणे खाली घसरले होते. तरीही जुबीला बघताच त्यानं मोठ्या रुबाबानं आपल्या उघडलेल्या खिशात हात घातला आणि देहात कुठेच नसलेली सगळी हिकमत आपल्या स्वरात आणून तो म्हणाला, चल. जुबीनं लगबगीनं पदर डोक्यावरून घेतला. चांगली तर तयार दिसतेस, मग थांबलेस कशासाठी? चल. त्यानं जुबीला आपादमस्तक न्याहाळत म्हटलं. खोलीतही चौफेर नजर फिरवली. त्याचे ते लालसर डोळे, हा चांद साफ. नीरू धडपडत पलंगावर उठून बसली.
तेवढ्यापुरती डॉक्टरांची सगळी मनाई ती विसरली. जुबीनं ओळख करून दिल्यास आपण अगदीच बेंगळूर दिसू नये असे पावित्र्यात बसून राहिली. पण जुबीनं तिच्याकडे पाहिलंही नाही, कुठेच नजर टाकली नाही. खाली मान घालून फक्त तोंडातल्या तोंडात ती म्हणाली, अम्मी नाही आली, आपण अम्मीकडेच चाललोय ना. अम्मीकडे काय कू? अब क्या रखा है वा, सीधे घर को चल. तो पुन्हा जरबेनेच तिला म्हणाला. मध्येच खिडकीपाशी जाऊन पान थुंकून आला. पुन्हा दारापाशी जाऊन उभा राहिला. चलती है ना? उत्तरादाखल जुबीनं हातातली कपड्यांची पिशवी छातीशी घट्ट आवळली. त्याबरोबर हात लांब करून ती पिशवी घेत चांदसाप म्हणाला, ओझं माझ्याकडे दे, भरभर चल, आजची ड्युटी आहे मला. साला वक्त बरबाद. जुबीच्या हातातली पिशवी निमूटपणे त्याच्या ककोटीत बसली आणि जुबी अगदीच निराधार झाली. त्यानं आपला दुसरा हात दाराच्या कडेला भिडवला. त्यातल्या 2-3 बोटांमधल्या कुठल्या कुठल्या बाबांच्या चांदीच्या अंगठ्या झळकून गेल्या. मग त्यातल्याच एका अंगठीनं तो रुबाबात दारावर टकटक करू लागला. चपलेतला पाय पुढे सरकवताना जुबी केविलवाणीपणे म्हणाली, टांगा फाटका बाहेर उभा केलाय का? टांगा मागते हरामी. अरे बच्चा होता तो टांगा और टूरिंग क्या किसी दोस्त का ट्रक लेके नहीं आता. चल निकल. दारावरच्या त्याच्या अंगठीच्या टकटकीपेक्षाही त्याचा आवाज जास्त करकरीत होता. तो बोलायचा थांबल्यावर जुबीने एकदाच नीरूकडे नजर टाकली. तिला बहुतेक निरोप घ्यायचा होता, पण तिला ते जमलं नाही. गेले 8-10 दिवस फुल देऊन गेलेलं पाणी तिच्या दोन्ही डोळ्यांमध्ये काठोकाठ भरून आलं आणि ते खाली गालांवर उघळण्यापूर्वी चांद साहेबनं दारावर अडकवलेल्या हाताखालच्या सापटीतून ती निसटून खोलीबाहेर पडली.